नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वृक्षारोपण काळाची गरज, सुधाकर पाटील। औद्योगिकरण व नागरीकरण झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावाखाली झाडांची छाटणी करण्यात येत आहे। मात्र विकासक पुन्हा त्या ठिकाणी झाडांची लागवड करत नाहीत। त्याचा परिणाम हा मानवी जीवनावर हळूहळू होत असल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटांवर खऱ्या अर्थाने मात करायची असेल आणि आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळावे यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे मत उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी मत व्यक्त केले। मनसेचे उरण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी खोपटे वैकुंठ भूमीत वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश देणारा उपक्रम नुकताच हाती घेतला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील हे बोलत होते। या प्रसंगी खोपटा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव कुमार ठाकूर, जिल्हा सचिव कल्पेश कडू, निलेश भगत, तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, राकेश भोईर, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, ग्रामस्थ, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण तालुक्यातर्फे खोपटे गावातील स्मशान भूमीवर वृक्षारोपणाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि अत्यंत चांगली मोठी झाडं त्याचं इथं रोपण झालेलं आहे। आणि निश्चितच ही आपली जंगली झाडं असल्यामुळे ही भविष्यात पण ते चांगल्या प्रकारे जगतील आणि इथे येणारे जे शेकडो आपले ग्रामस्थ असतात त्यांना ते चांगली छाया देतील, सावली देतील। आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि पर्यावरणाचं संतुलन राखणं हा सुद्धा वृक्षारोपणाचा एक भाग असतो आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम आपण जो हाती घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि हे अशाच प्रकारचे कार्यक्रम राबवत जा। मनसे ही तरुणांची संघटना आहे आणि ही तरुणांची संघटना त्या प्रकारे चांगल्या प्रकारे काम करत राहील अशी आम्ही इच्छा प्रकट करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद।